एकाच कढईमध्ये टोमॅटो, कांदा, त्याचबरोबर मटार आणि वरून अंडी. अंड्याची नवीन अशी कोणती रेसिपी आहे पाहिल्याशिवाय राहणारच नाही. आणि हो, डायरेक्ट काय आपल्याला कढईत अंडी ओतायची नाहीत. त्यासाठी काय करायचं ते पुढे कळेलच. रेसिपी नवीन आहे, गॅसची बचतही होणार आहे आणि चव म्हणाल तर अप्रतिम. त्यासाठी इथे 3 अंडी घेतली आहेत आणि ह्या अंड्याचं काय करायचं मी पुढे दाखवणारच आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे 4 ते 5 किंवा 6 अंडी घेऊ शकता. अशा प्लेटमध्ये मी तिन्ही अंडी फोडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. फक्त या अंड्याच्या चवीसाठी आपल्याला करायचं आहे. बाकी ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो काहीही टाकायचं नाही. त्याचप्रमाणे मी ते बारीक चिरलेली मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट भुरभुरून घेतलं. आता काय करायचं आहे, कढई घ्यायचं, कढईमध्ये पाणी टाकायचं. 1-1.5 मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत. कढईच्या मधोमध एक वाटी ठेवलेली आहे, त्यामध्ये मटार आहे, त्यामध्येही थोडंसं पाणी घातलेलं आहे. हे फ्रेश मटार आहेत, तुम्ही इथे फ्रोझन मटारही वापरू शकता. कढईच्या मध्यभागी मटारची वाटी तर आपण ठेवलेलीच आहे पाण्याने भरलेली. त्याचबरोबर त्याच्या साईडून आपल्याला 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्याचबरोबर 3 मीडियम आकाराचे टोमॅटो पिकलेले घेतलेले आहेत. कांदा टोमॅटो स्वच्छ धुवून अर्धा भाग असा कट करून मी ह्याच्या वाटीच्या साईडून ठेवलेले आहे पाण्यामध्ये. 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्यांच्या मध्यभागी कट मारून ह्या पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत. आता काय करायचं, अंडी फोडून ठेवलेली प्लेट आपल्याला मटारच्या वाटीवर ठेवायची आहे. तुम्हाला सांगितलेल्यानुसार यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ, एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धी टाकलेली आहे, त्याचबरोबर वरून थोडंसं लाल तिखट भुरभुरलं आहे आणि हलकंसं फेटून घेतलं आहे आणि तीच प्लेट आपल्याला ह्याच्यावर ठेवायची आहे. 7 ते 8 मिनिटं किंवा 10 मिनिटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटं छान असं वाफवून मी घेत आहे. आतील प्लेटमधील अंड देखील छान फुलू लागलं आहे. 7-8 मिनिटात किंवा अगदी 10 मिनिटात ही सगळी प्रोसेस छान अशी होते आणि छान अशा या अंड्याच्या वड्या पडतात. खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा. पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु रेसिपी तुम्हाला कळली देखील आहे किंवा आवडली असेल तर लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करत असते. मीही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय तेही नक्की कमेंट करून सांगा. ते बरोबर 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत बघा. अंडं छान फुललं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आपला. गॅस बंद केल्यानंतर झाकण खोलल्यानंतर ते फुललेलं अंडं आहे ते हळूवारपणे खाली जातं. त्यावेळेला काहीच घाबरायची गरज नाही. इथे ना थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे, तुम्ही समजून घ्यालच. आता काय करायचं, हे सगळं गरम आहे. पकडच्या साहाय्याने हळूवार ही प्लेट काढून घेऊन बाजूला ठेवली. मटारची वाटीही मी बाजूला काढून ठेवली आहे. मटारही छान मस्त फुलले आहेत, शिजले आहेत आणि एका प्लेटमध्ये हे सगळं मी काढून घेत आहे. वाफवून घेतलेला कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण ह्याचं काय करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याआधी हे सगळं प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून दिलं थंड होण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी ना अजिबात फेकायचं नाही. पूर्ण फ्लेवरफुल पाणी आहे हे. कांदा, टोमॅटो, मिरची, लसणाचा सगळा अर्क यामध्ये उतरला आहे. तर हे पाणी आपल्याला भाजीसाठीच वापरायचं आहे. ते मी बाजूला काढून ठेवलं आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलं. भांड्यामध्ये आपण जे काढून घेतलेलं टोमॅटो, कांदा सगळं यामध्ये घातलेलं आहे. अशा पद्धतीने केलेली ग्रेव्ही खूपच छान होणार आहे. एकाच भांड्यामध्ये आपण मटार, अंडं, त्याचबरोबर ग्रेव्हीसाठीचं हे सगळं व्यवस्थित वाफवून घेतलं आहे. खूप सिंपल पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे, पण चवीला म्हणाल तर एक नंबर आहे. ही अंड्याची नवीन पद्धतीने केलेली रेसिपी तुम्ही एकदा बनवलात ना, नेहमी याच पद्धतीने बनवाल. मिक्सर जारमध्ये आपण टोमॅटो, कांदा टाकल्यानंतर म्हणजे जे सगळं आपण वाफवून घेतलेलं टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा इंच आलं, भरपूर अशी कोथिंबीर कवळ्या काड्यांसकट टाकलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 मोठा चमचा होईल एवढं जिरं टाकलेलं आहे. जिरं मात्र नक्की टाका. एक वेळेस तुम्ही तेलामध्ये फोडणीमध्ये नका टाकू, पण अशा वेळेला बारीक नक्की करून घ्या. जिरं 1 चमचाभर टाका, मस्त फ्लेवर येतो अशा वेळेला म्हणजे वाटण करताना. तर इथं वाटण आपलं छान असं ग्रेव्हीसाठी तयार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कढई घ्यायचं. कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये टाकायचं आणि छान असं 1 मिनिटभर मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची छान अशी आपण वाफवून घेतली होती. त्याचबरोबर आपण वरून आलं आणि कोथिंबीर, जिरं टाकलं होतं आणि ह्याचा सगळ्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला 1 मिनिटभर या वाटणाला तेल सुटेपर्यंत मस्त असं खरपूस परतवून घ्यायचं आहे.
यामधील पाण्याचा सगळा अंश आहे तो सगळा निघून छान तेल सुटू लागतं. त्यावेळेला आपल्याला पुढचे मसाले घालायचे आहेत. तोपर्यंत ग्रेव्ही आपल्याला 1 मिनिट छान अशी परतवून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही, फक्त ही ग्रेव्ही आणि काही बेसिक मसाले ते घातले की आपली छान अशी अंड्याची नवीन रेसिपी तयार होते. आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती नवीन पद्धत आहे. आजवर तुम्ही कधी केली पण नसेल आणि खाल्ली देखील नसेल, पण चवीला तर इतकी छान लागते की तुम्ही परत परत ही रेसिपी नक्कीच बनवाल. घरी कोणी पाहुणे आले ना, त्यांना कळणार देखील नाही की ही कशा पद्धतीने बनवली. तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचबरोबर तुमचं नक्कीच कौतुक होईल. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना ही रेसिपी आवडेल नक्कीच. आणि या रेसिपीला नाव तुम्हीच द्यायचं आहे आणि रेसिपी कुठून पाहताय तेही सांगायचं आहे. मसाला छान शिजेपर्यंत आपण इकडे काय करायचं आहे, आपली ही जी अंड्याची प्लेट आहे ना, ती आता थंड झाली आहे. त्याच्या अलगद अशा कडा आपल्याला सोडवायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. आणि ह्याच्या बारीक अशा पनीरसारख्या पीसेस करायच्या आहेत. बारीक, मोठ्या, चौकोनी, त्रिकोणी तुम्हाला हव्या अशा वड्या ठेवू शकता तुम्ही याच्या. ही रेसिपी अगदी युनिक आहे आणि ही सगळ्यांना तुम्हाला आवडेल. आणि भरपूर प्रोटीननी भरलेली मटार आणि ही अंड्याची रेसिपी खूप छान होते. पूर्णपणे त्या मटारची चव आणि ह्या अंड्याची चव एकत्र होऊन एक नवीन चव मिळते. खूप छान चवीला होते. खरं तर सांगण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही स्वतः केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओ शोधून तुम्ही लाईक कराल, कमेंट कराल. त्याचबरोबर इथे 3च अंड्याचा मी वापर केलेला आहे. किती छान वड्या पडल्या आहेत. तुम्हाला हव्या तेवढ्या अंड्याचा इथं वापर करून छान अशा जाडसर वड्या करू शकता. म्हणजेच ह्याचे पनीरसारखे असे पीस ठेवू शकता. जसं काय अंड्याचं पनीरच तयार झालं आहे, बघू शकता तुम्ही. असे पीस मी चौकोनी आकारामध्ये कट करून ठेवले आहेत पनीरसारखे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जी आपली ग्रेव्ही आहे केलेली, त्याला छान तेल सुटलं आहे. त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1-2 मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मी इथे टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या घरच्या वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता. जरी तुम्ही मिरची पावडर टाकत असाल तर इथे 2 चमचे धना पावडर, 1 मोठा चमचा चिकन मसाला नक्की टाका. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला. तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. हे सगळे मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभर परत हे छान परतवून घेतलं, छान तेल सुटेपर्यंत. आता जे आपण मटार शिजवून ठेवले आहेत ना, ते पाण्यासकट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. ही वाटी आपण शिजवून म्हणजे वाफून घेतली होती, ती सगळी यामध्ये मी घातली. म्हणजे मटारमधलं पाणी सकट ह्यामध्ये घातलेलं आहे. आणि छान असं परतवून घेतलं आहे. बघा, बघताक्षणी खावीशी वाटते ना, मस्त दिसते ना. आता काय करायचं, जे आपण पाणी काढून ठेवलं होतं ना फ्लेवरफुल, तेही यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे पाणी आपलं. हे सगळं पाणी यामध्ये मी टाकलं. त्याचबरोबर जे आपण वाटण केलं होतं मगाशी मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याला थोडंफार अर्क लागला होता मसाल्याचा. त्यामध्येही थोडं पाणी टाकलं आणि ते सगळं घोळून मी यामध्ये टाकलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता एवढ्याच पाण्यात आपल्याला ही ग्रेव्ही करायची आहे. वरतून जास्तीचं पाणी नाही घालायचं. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या किती टेस्टी आपली ही ग्रेव्ही होणार आहे. जर पातळ हवेच असेल तर तुम्ही अजून थोडं गरम पाणी करून यामध्ये घालू शकता. जर तुम्हाला दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी घाला. नसेल तर एवढ्या पाण्यात हे पुरेसं आहे. छान अशी ग्रेव्ही आपली तयार होते. हे सगळं गरम गरम टाकल्यानंतर लगेचच उकळी आली बघा. आता ह्याच वेळेला आपल्याला हे अंड्याचे जे आपण पीस केले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत. आणि अंड्याचे हे पीस टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान अशी मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. म्हणजे कसं, वाफून घेतलेले हे अंड्याचे आपले जे पीस आहेत ना, त्याच्या आतमध्ये छान असा हा रस मुरला जातो आणि छान फ्लेवरफुल आपला अंडा मसाला तयार होतो. त्याला आणखीन छान चव देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, 1 चमचाभर कस्तुरी मेथी अशी भुरभुरायची आहे याच्यावर. हातानेच क्रश करून अशी बारीक करून घेतलेली आहे. खूप म्हणजे खूप छान चव होते ह्या रेसिपीची. त्यामुळे कस्तुरी मेथी आवर्जून यामध्ये 1 चमचाभर होईल एवढी टाका. आणि परत यामध्ये आणखीन आपल्याला 1 चमचाभर शेवटी किचन किंग मसाला घालायचा आहे. 1 मोठा चमचा किचन किंग मसाला यामध्ये घातला आणि छान आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. दिसायलाच एवढं अप्रतिम दिसत आहे, तर टेस्ट याची कशी असेल एवढं समजून जावा आणि नक्की एकदा करून पहा. गरम गरम कडकडीत तव्यावरची भाकरी आणि ही अंड्याची रेसिपी 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. गरम गरम जिरा राईस, भात, इंद्रायणी तुकड्याचा भात, म्हणजे सुगंधित इंद्रायणी बारीक तुकड्याचा भात, त्याच्यावर ही ग्रेव्ही 1 नंबर लागते. चपाती, भाकरी किंवा नान, पराठा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. अशी छान आपली रेसिपी आहे. नेहमीचाच एग मसाला, अंडा करी वगैरे वेगळे काय असेल ते खाऊन कंटाळला असेल तर एकदा या नवीन पद्धतीने नक्कीच बनवून पहा. छान चमचमीत, झणझणीत अशी रेसिपी आपली तयार झाली आहे.
या मग खायला. आज होता बुधवार आणि बुधवार स्पेशल मी आज हा बेत केला होता. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया परत. चला तर मग आतासाठी बाय, धन्यवाद.